जय शिवाजी। माने साहेबांचं आगमन होतंय। मी माने साहेबांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचंय। फाइबर ब्रॉडबैंड एसवीसी नेट इंटरनेट सर्विस प्रोवाइडर, नंबर 1 सर्विस प्रोवाइडर इन ऑल भिवंडी। एसवीसी नेट आपके लिए लेटेस्ट ऑफर लाया है। हाई स्पीड 75 Mbps 3 महीने का प्लान सिर्फ 1599 रुपए में, और साथ में आपको जिपोन फाइबर इंस्टॉलेशन फ्री, और साथ ही साथ हाई स्पीड फ्री टू यूज वाईफाई राउटर साथ में मिलेगा। और अगर आप 12 महीने का पैकेज लेते हैं तो आपको उसमें 3 महीना फ्री मिलेगा, यानी कि 9 महीने का पे करते हैं तो आपको 12 महीने का प्लान मिलेगा। ये ऑफर लिमिटेड टाइम तक के लिए ही है, और ये ऑफर सिर्फ नए कस्टमर के लिए है। और यदि आप किसी को रेफर करते हैं तो आपको 3 महीने का रिचार्ज फ्री मिलेगा। हमारा पता है 2 निजामपुरा, खिजरा रोड, भिवंडी। मी वाट बघत होतो, मी कोंबडपाड्यात कधी मला बोलवतो महेश चौगुले, कारण माझं कोंबडपाड्यावर फार प्रेम आहे। त्याचं कारण असं आहे मित्रांनो, मी 1995 पासून विधानसभा निवडणूक बघतोय। कधीपासून? 1990 पासून, 95 पण नाही सांगणार तुम्हाला। 1990ला आप्पासाहेब पड्या उभे राहिले होते, त्याच्यानंतर मदन बुवा उभा राहिले 2 वेळा, त्यानंतर योगेश पाटील उभे राहिले, त्याच्यानंतर महेश चौगुले आले। त्या कोंबडवाड्याचं वैशिष्ट्य मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की 1990 पासून हा कोंबडपाडा हा शिवसेनेचा बाले किल्ल्याला राहिलेला आहे, याचा मला अभिमान आहे। सातत्याने आपण सगळी मंडळी शिवसेना भाजपच्या पाठीशी उभी राहिलात, आणि हे उभं राहिल्यानंतर महेश चौगुलेंना आपण जे प्रेम 10 वर्ष दिलं, ते प्रेम बघितल्यानंतर ती परतफेड करण्याचा निश्चित प्रयत्न महेश चौगुलेने केलेला। मी सातत्याने या ठिकाणी अनेक भाषणांमध्ये सांगत असतो की आमदार कसा असावा, तर तो महेश चौगुले सारखा असावा, कारण तो आम्हाला आमदार कधी वाटतच नाही। वाटतो कधी आमदार? वाटतो कधी? तो आपला सामान्य माणूस आहे, आपल्यातला माणूस आहे। कामाच्या बाबतीत म्हणाल तर त्याचा धडाका मोठा आहे। आज संपूर्ण भिवंडी पश्चिम मध्ये फिरत असताना जी काही कामं झालेली आहेत, जी काही सुरू आहे, त्याचे 6-8 महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट येईल, काही कामं सुरू व्हायची आहेत। निश्चित भिवंडी पश्चिम आपल्याला बदललेला दिसतो आहे, याचं कारण महेश चौगुले। या ठिकाणी मी कोणावर आरोप करणार नाही, फक्त आपली जबाबदारी काय एवढंच सांगतो मी। या ठिकाणी बरेचसे उमेदवार आहेत, प्रत्येकाचा हेतू वेगळा आहे, कोणाचा हेतू काय मला माहीत नाही। आपल्या सगळ्यांना मी सांगतो, भिवंडी पूर्वमध्ये मी महायुतीचा शिवसेनेचा इच्छुक उमेदवार होतो। सूत्रचालन करणाऱ्यांनी सांगितलं की शिंदे साहेबांचा अगदी जवळचा माणूस होतो। मित्रांनो, एवढं असताना सुद्धा मला भिवंडी पूर्वेला तिकीट नाही मिळाली, आणि असं असताना सुद्धा आमच्या मित्र पक्षातून आलेले संतोष शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून मी 15 दिवस झाले काम करतोय। हा त्याग आहे। पण पश्चिम मध्ये काय चाललंय? महेश चौगुले पडला पाहिजे, आणि तुझ्या का बापाचा राज्य आहे का? महेश चौगुलेला पाळणारा अजून जन्माला आलेला नाही, परंतु मला जास्त पातळी सोडायची नाही। फक्त एवढंच सांगतोय का तुमचा हेतू काय? एक माणूस 10 वर्ष काम करतोय, लोकांमध्ये वावरतोय। मित्रांनो, डोक्याची घंटा तुम्हाला देऊन जाईल। या पूर्वेमध्ये आपला आमदार नसला ना तर काय हाल होतात, मी 5 वर्ष आम्ही लोकांनी भोगलंय, याची मी तुम्हाला धोक्याची घंटा वाजवतो। आपली जबाबदारी, कोणी काही म्हणत असेल तर कोंबडपाड्याचं एक मत महेश चौगुले गेलं पाहिजे, ही शपथ सगळ्यांनी खा। कुठे एकही मत जाता कामा नये, ही शपथ खा तुम्ही, एवढं सांगायला मिळालं। मी आपल्याला विनंती करतो, सगळं दिशाभूल चाललेली आहे। महेश चौगुलेंनी मिटिंग घेतली का तिकडे जायचं, लोकांना घाबरवायचं,
मीटिंग लावायला सांगायची आणि अशी एक्सप्रेस न्यूज हिंदी पर वीडियो देखने के लिए करें लाइक, शेयर और सब्सक्राइब। बेल आइकन दबाना ना भूलें।